नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये त्याच पद्धतीने हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 8वी स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी आपण तयारी करत आहोत. या 8वी स्कॉलरशिपच्या आज आपण एकचल समीकरणे हा घटक पाहणार आहोत. एकचल समीकरणेमध्ये 31.1 हा स्वाध्याय आपण आज पाहणार आहोत. प्रश्न अजून मी टाईप केलेले नाहीत, त्यामुळे प्रश्न आज मी लिहिणार आहे. उद्या जर शक्य असेल तर प्रश्न टाईप करून मी उद्यापासून घेईन. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, आपण घटकाचं नाव पण टायटल पहिल्यांदा देऊया. सर्वांनी वहीमध्ये जे वर्गातील विद्यार्थी त्यांनी सुद्धा लिहायचं एकचल समीकरणे. एकचल समीकरणे हा घटक आपण चालू करतोय. त्यातला आपण सोडवणार आहोत 19.21.1 सोडवणार आहोत. ठीक आहे. एकचल समीकरणे 19.21.1. ओके. आता वेगवेगळे पुस्तकातून मुलांना वेगवेगळे प्रश्न असतील. वर्गातल्या मुलांनी सुद्धा प्रश्न लिहून घ्यायचे आहे. प्रश्न मी तोंडी सांगणार आहे. प्रश्न मी कशी सांगणार आहे? तोंडी सांगणार आहे. प्रश्न जरी मोठा असेल तर मी तोंडी सांगणार आहे. त्यामुळे प्रश्न सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे. ओके, चला घ्या. पहिला प्रश्न, रामरावांनी एक शिलाई मशीन, ऑनलाईनचे विद्यार्थी असतील ऑफलाईनचे विद्यार्थी सर्वांनी प्रश्न लिहून घ्या. रामरावांनी एक शिलाई मशीन हप्त्यावर खरेदी केली. रामरावांनी एक शिलाई मशीन हप्त्यावर खरेदी केली. प्रथम त्यांनी 1000 रुपये दिले. प्रथम त्यांनी रोख, रामरावांनी एक शिलाई मशीन हप्त्यावर खरेदी केली. प्रथम त्यांनी रोख 1000 रुपये दिले मशीन घेताना. ठीक आहे. उरलेले 6000 रुपये 5 हप्त्यामध्ये दिले. 5 हप्त्यात दिले. ठीक आहे. उरलेले 6000 5 हप्त्यात दिले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 ने कमी होता. पहिल्यापासून सांगतोय, रामरावांनी एक शिलाई मशीन हप्त्यावर खरेदी केले. प्रथम त्यांनी रोख रुपये 1000 रुपये दिले. उरलेले 6000 रुपये हे 5 हप्त्यामध्ये दिले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये कमी होता. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये कमी होता. तर पहिला हप्ता किती रुपये होता? तर पहिला हप्ता किती रुपये होता? तर पहिला हप्ता किती रुपये होता? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एकचल समीकरण याच्यामध्ये एकच चल असणार आहे. म्हणजे आपण वेगवेगळी समीकरणे बघितली, 2 चल असणारे, 3 चल असणारे, ते एकच चल असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्स जरी पकडलं पण त्या एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची असते. एकच चल असतं. ठीक आहे. आता बघा, थोडक्यात मी लिहिले, रामरावांनी 1000 रुपये दिले. ठीक आहे. 6000 रुपये तरी काय दिले? हप्त्याने दिले, 5 हप्त्याने दिले. त्यामुळे समजा पहिला जो हप्ता आहे आपला, तो आपण एक्स समजणार. बरोबर आहे. प्रत्येक हप्ता त्यांनी काय केले? तर 50 रुपयांनी कमी केले. प्रत्येक हप्ता त्यांनी काय केले? तर 50 रुपयांनी कमी केला. पहिला हप्ता 100 रुपयाला, दुसरा हप्ता एक्स वजा 50. बरोबर आहे. तिसरा हप्ता याच्यापेक्षा 50 रुपयांनी कमी. तिसरा हप्ता यापेक्षा 50 रुपयांनी कमी, याच्यापेक्षा 50 रुपये कमी. म्हणजे काय रे? एक्स वजा 100. दुसऱ्यापेक्षा 50 कमी म्हणजे पहिल्यापेक्षा 100 ने कमी. समजतंय का हे? वर्गातले मुलं, ऑनलाईनची मुलं समजते. पहिला हप्ता 50 ने कमी, तिसरा हप्ता दुसऱ्यापेक्षा 50 ने कमी म्हणजे पहिल्यापेक्षा 100 ने कमी. समजतं ना ऑनलाईनचे विद्यार्थी? मानाला समजत असेल तर. हो सर. त्यानंतर चौथा हप्ता परत 150 कमी करायचे. मग इथं 50 म्हणजे इथं 50 वाढवायचे. एक्स वजा 50, एक्स वजा 150. बरोबर आहे. त्यानंतर 5वा हप्ता लिहून घ्यायचा. ऑनलाईन बऱ्याच विद्यार्थी सोबतच लिहून घ्यायचे. 5वा हप्ता किती आहे? 5वा हप्ता एक्स वजा 200. म्हणजे 5 हप्ते मिळून किती होते रक्कम? 6000 रक्कम होते. ओके. म्हणजे 5 हप्ते मिळून किती रक्कम होते? 6000 रक्कम होते. तर मी या 5 हप्त्यांची बेरीज केली. ओके. मी या 5 हप्त्यांची काय केली? बेरीज केली. आता लक्ष इकडे द्या. लक्ष देत लिहून घ्यायचं. आता लक्ष द्या सुरुवातीला. मी तुम्हाला वेळ देतो सुरुवातीला. ठीक आहे. त्या 5 हप्त्यांची बेरीज केली. एक्स, 2x, 3x, 4x, 5x. बरोबर आहे. काही अडचण इथपर्यंत?
नाही. पुढे -50, -100, -150, 200, -200 यांची बेरीज करायची आहे. 200 ने 300, 50 150 200, 300 200 -500 यांची मी सांगितली बेरीज केली. बेरीज काय आली? 5x - 500 आली. हे 5 हप्ते. त्या 5 हप्त्यात किती रुपये दिलेत रे? त्या 5 हप्त्यात 6000 रुपये दिलेत. म्हणजे बरोबर 6000. इथपर्यंत आलंय का? हो. इथपर्यंत काय अडचण? आता हे सगळं सोडवायचं आहे. 5x 6000 तिथे -500 आहे. इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं तर काय होणार आहे? +500. +500. 5x बरोबर 6500 लिहिली तुम्ही. x बरोबर 6500 भागिले 5. 5 × 5 उरला 1, 5 × 15 1300 आला. तर पहिला हप्ता काय आहे? 1300 रुपये आहे. 1300. तुम्हाला प्रश्न नाही जाते पहिला हप्ता किती रुपयाचा? बरोबर आहे. समजते का? ऑनलाईनचे विद्यार्थी कुठे समजलं नसेल तर विचारा, मी परत सांगतो. कुठली स्टेप समजली नाही ते सांगा. समजलंय सर. सगळ्यांना? हो सर, समजलं. ओके. तर ते 50 ने कमी होतं म्हणजे दरवेळेस कमी करत जायचं हो, का? प्रत्येक हप्ता 50-50% होणार. म्हणजे हा 50% मी तर मग हा 100% असणार ना. पहिला हप्ता 1300, दुसरा काय असणार आहे? 1250 असणार. तिसरा काय असणार आहे? 1200 असणार. दुसरं काय असणार आहे? 1150 असणार. पाचवा काय असणार आहे? 1100 असणार. यांची बेरीज केली तर 6000 बेरीज येणार आहे. कळतंय? समज. हो. लिहून घ्या 1 मिनिटामध्ये लवकर. आणि थोडं माझ्यासोबत लिहून घेत चला. लक्ष पण देत सर. हा, ऑनलाईनचे विद्यार्थी तुम्ही सुद्धा लिहून घ्या. झालं लिहून? पुढचा प्रश्न. एका संख्येची 90. कसं लिहून घ्या? एका संख्येची 90. एका संख्येची 90. एका संख्येची 90. एका संख्येची 90 व 5 पट. व 5 पट यातील फरक. यातील फरक हँग झाले. प्रश्न मी सांगतो, तोंडी प्रश्न लिहून घ्या. एका संख्येची 90 व 5 पट यातील फरक 144 आहे. एका संख्येची 5 पट, 9 पट व 5 पट यातील फरक 144 आहे. हा, 9 पट व 5 पट याची फरक 144 आहे. तर 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 त्या संख्येची त्या संख्येची 203 पट. त्या संख्येची 203 पट. ओके. हा प्रश्न सोडवायचा आहे. आता बघा, हे एक्चुअल समीकरण म्हणजे एकच आपल्याला एक गृहीत धरायचं आहे. म्हणजे एक समान गृहीत धरण आहे. ती संख्या माहिती आहे आपल्याला? नाहीये. ती संख्या माहिती त्यामुळे ती संख्या एक्स समजली. ती संख्या काय आहे आपली? एक्स आहे. संख्या बरोबर एक्स समजली. त्या संख्येची 9 पट म्हणजे 9x. हा, लक्ष सगळ्यांचं वर्गातील विद्यार्थी, ऑनलाईनचे विद्यार्थी, लक्ष सगळ्यांचं. ओके. त्या संख्येची संख्या म्हणजे 9x. लक्ष देते तुम्ही घ्यायचं. हा, त्या संख्येची संख्या 9x. आणि त्याचा फरक 5 पट 5x यांचा फरक 144 आहे. हे समीकरण समजलं सगळ्यांना? काय अडचण नाही. आता बघा, 9 वरून 5 गेले किती राहिले रे? 4x बरोबर 144. एक्सची किंमत काढूया. मी डायरेक्टली सोडवतोय. हा, हे इक्वल म्हणजे याचं काय होतो रे? भाग होतो. ओके. 4 × 4, 4 × 12 उरले 2, 4 8 4 17 28, 4 7 24. एक्स बरोबर 36 आली. तर ती संख्या 36 आली. ती संख्या काय आली? 36 आली. तर त्या संख्येची, तर या संख्येची 203 पट बरोबर किती? असं विचारतोय. हे सोडवता? सोडवा, लिहून पण घ्या, असं बघू पण नका. हा, 36 × 203 सोडवायचंय.
3 छत्तीसचा भागातला 3 3 दोन्ही 6 12 दोन्ही 24 24. दुसरी 3 मिळते 24. सोपं एक्झाम्पल आहे एकदम लक्षामध्ये. समजलं एक्झाम्पल साईड ऑनलाईनची विद्यार्थी समजलं असेल तर माना हवा दिसतात व्हिडिओ दिसतात तुमच्या मराठ्यांचे. पुढचा प्रश्न आपण करूया. 3 अपूर्णांकाचा छेद समान असून तिसरा प्रश्न. 3 अपूर्णांकाचा छेद समान असून प्रश्न लिहून घ्यायचे सगळ्यांनी वर्गातले विद्यार्थी आणि ऑनलाईनचे विद्यार्थी सगळ्यांनी प्रश्न लिहून घ्या. 3 अपूर्णांकाचा छेद समान असून अंशस्थानी अनुक्रमे 3 अपूर्णांकाचा छेद समान असून अंशस्थानी अनुक्रमे 10 11 व 13 या संख्या आहेत. 3 अपूर्णांकाचा छेद समान असून अंशस्थानी अनुक्रमे 10 10 11 11 व 13 या संख्या आहेत. या अपूर्णांकाची बेरीज 2 येते. या अपूर्णांकाची बेरीज 2 येते तर छेदस्थानी किती असेल. या अपूर्णांकाची बेरीज 2 येते तर छेदस्थानी किती असेल. प्रश्न लिहून घेत सगळ्यांनी. तुमच्याकडे जर नवनीतचं पुस्तक असेल ना तर नवनीतचं पुस्तक कोणतेही असू द्या 25 असू द्या 24 असू द्या 23 असू द्या प्रश्न खालीवर येतील पण हा प्रश्न तुमच्या पुस्तकात असणार आहे. ओके. हा आता पहा ही अपूर्णांक आहे. अपूर्णांक छेद बाय 2 मी एक्स पकडलाय. या अपूर्णांकाची बेरीज मध्ये 2 येते ते सोडवायचे आपल्याला. आहे लक्ष सगळ्यांचं. ओके हे सोडवायचे आपल्याला. मग काय करावं लागेल. ओके काय करावं लागेल बघा. तर एक्स छेद समान आहे मग छेद समान म्हणून छेद समान एक्स लिहिलं मी. अंशाची बेरीज 10 अधिक 11 अधिक 13 बरोबर 2. 10 यांची बेरीज काय ते सांगणार आहे. 10 प्लस 11 बेरीज 34 येते. हा एक्स तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला 2 34. ओके. हा 2 न 14 लागलं 17 उत्तर येतं. एक्स बरोबर 17. छेद काय असणार आहे 17 असणार. कळाले सगळ्यांना. समजले ना. ओके. आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न लिहून घेतला. हे लिहून घेतलं सगळ्यांनी. पुढचा प्रश्न आहे. ₹15च्या तिकिटाची संख्या ₹15च्या तिकिटांची संख्या ₹15च्या तिकिटाची संख्या ₹20च्या तिकिटाच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे. ₹15च्या तिकिटाची संख्या ₹20च्या तिकिटाच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे. ₹15च्या तिकिटाची संख्या ₹20च्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे. एकूण 670 ची तिकिटे घेतल्यास ₹15ची तिकिटे किती. ₹15ची तिकिटे किती. सर प्रश्न एकदा परत एकदा सांगा ना. सांगतो. ₹15च्या तिकिटाची संख्या ₹20च्या तिकिटाच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे. एकूण 670 ची तिकिटे घेतल्यास ₹670 ची तिकिटे घेतल्यास ₹15ची तिकिटे किती. ₹15ची तिकिटे किती. छान. चॅट बॉक्स मध्ये आन्सर आलंय भूमिकाचं. आपण सोडून बघूया. काय म्हटलंय रे तुम्हाला प्रश्नामध्ये. 15च्या तिकिटे संख्या ज्या तिकिट संख्या 15 आहे 15 रुपये असलेली तिकिट संख्या ठीक आहे. ती संख्या 20 रुपयाच्या तिकिटापेक्षा काय आहे 2 ने कमी आहे. मग काय करा 20 रुपयाचं तिकीट बरोबर एक समजा. जर त्याची किंमत 20 रुपये असेल तर ती किंमत 20x. तर ते 20 काय घेतलं तर ते 20 रुपयाचं तिकीट म्हणजे 20च्या मल्टिपल मध्ये असणार आहे. बरोबर का नाही. तर एक्स समजू आपण. एक्स समजा 20 रुपये तिकीट संख्या एक्स. ठीक आहे. मग 15 रुपये तिकीट संख्या किती असणार आहे
₹15 तुम्ही सांगितले असणार एक्स वजा 2. ₹15 तिकीट काय आहे? ₹20 तिकीटापेक्षा 2 ने कमी येते. ओके, मग आता काय सांगितले, तर ₹15 तिकीट आहे आणि ₹20 तिकीट आहे, या दोन्हीची किंमत मिळून ₹670 किंमत होते. किती किंमत होते? 670. खराटे लक्ष नाही बरं का, लक्ष द्यायचं. हा, मग समजा ते ₹20 तिकीट आहे, तर ₹20 तिकीट त्याची प्लेस व्हॅल्यू किंमत लिहावं लागेल 20. 20x म्हणजे हे ₹20 तिकीट आहेत. हा, प्लस हे ₹15 तिकीट आहेत. ₹15 तिकीटाची व्हॅल्यू काय आहे? एक्स वजा 2 आहे. यांची किंमत किती आहे रे? ₹670. हे सगळं सोडवले उत्तर येते बघा. हे समीकरण कसं मांडलं ऑनलाईन विद्यार्थी कळते सगळ्यांना. आता बघा हे समीकरण सोडवूया. म्हणजे एक्स हे ₹20, 20 व्हॅल्यू 20 मल्टिप्लाय केले, एक्स मध्ये 15 मिनिटं, 15 व्हॅल्यू 15 मल्टिप्लाय केले. ओके, आता बघा 20x प्लस 15 × x 15x, 15 दोन्ही 30 बरोबर 670. 20 + 15 35x. हे 670 हे -30 एकदम काय होतं रे? प्लस होतं. काय होतं? प्लस होतं. 670 + 30 700. डायरेक्ट लिहिले मी. चालतंय. आता मी डायरेक्ट भाग घालतोय, मी स्टेप एक कमी करतोय. ओके, आता बघा 5 7 सॉरी 7 5 35. हा, 7 10 70, 100चा भाग गेला. इकडे 5 आहे, इकडे 100 आहे. 5 20 20 पंचे 100. एक्स बरोबर काय आलं? 20 आलं. आपण प्रश्न विचारले काय? प्रश्न एकदा मी वाचतो परत. प्रश्न विचारले काय बघूया. तर प्रश्नामध्ये विचारले की ₹15ची तिकीट किती? एक्स 20 आलं, म्हणजे ₹20ची तिकीट किती आहेत? 20 आहेत. ओके, ₹20 तिकीट किती आहेत? 20 आहेत. तर ₹15 तिकीट किती म्हणले? मग काय होणार आहे? 20 वजा 2 किती झाले? 18 उत्तर. कळतंय? कळतंय का? सर ती शेवटची स्टेप नाही कळली. ही हीच ना. हो हो. काय कर, एक्स बरोबर 700/35 कर, उत्तर येते 20. सोडवतोस तुझ्या पद्धतीने. ठीक आहे, हे तुझ्या लक्षात. तुझ्याकडे शॉर्टकट सोडवले. पाचशे काय वर्ग मुलांना सोडून दाखव. 35 आहे, कसं येतंय? 20. काय सोडून दाखव. काही जण नाही कळाला, तर काही कबूल करत नाही तिथं. बरं जण कळालं नाही, मला कळतं चेहऱ्यावरून. आहे का नाही? ही जी स्टेप मी डायरेक्ट केली ती बऱ्याच जणांना यातल्या मुलांना पण कळाली नाहीये. मी करून दाखवतो. ठीक आहे बघा. अरे काय रे, भरपूर दाखवतो. डायरेक्टली कळणार आहे, स्टेप बाय स्टेप केलं पाहिजे का नाही? ते 35x बरोबर हे 700, हे वजा 30 लावून काय झालं? +30 झालं, 700. एक्स बरोबर 700/35. तर मी डायरेक्ट 35 दाखवतोय. 35 एक 35, 35 दोन्ही 70, 0ला 0, एक्स बरोबर 20. आता काय आले का रे? तर आता किती सोपं सांगितलं आहे का नाही? हा, एक्स 20 आलं म्हणजे काय रे? 20 रुपयाच्या नोटा 20 आल्या, तर 15 रुपयाच्या नोटा काय? एक्स वजा 2 म्हणजे 20 वजा 2 18 आल्या. घेतलेले सगळ्यांनी समजता का घेतले विद्यार्थी? चला पुढचा प्रश्न करूया. ऑनलाईन विद्यार्थी लिहून देतो सगळ्यांनी. हो सर. माईक म्यूट करा इतर वेळेस. हा, पुढचा प्रश्न आपण करूया. 50 पैशांना एक याप्रमाणे काही पेरू, 50 रुपयांना एक याप्रमाणे काही पेरू, 50 पैशांना एक याप्रमाणे काही पेरू, 50 पैशांना एक याप्रमाणे काही पेरू आणि 5 रुपयाला एक याप्रमाणे काही सफरचंद विकत घेतली. मी परत सांगतोय, 50 रुपयाला एक याप्रमाणे काही पेरू, आवाज येतोय का माझ्या ऑनलाईनचे विद्यार्थी? हो सर. ओके, सर. हा, हो सर. हो आता सर. चांगला येईल आवाज अजून. 50 रुपयाला एक याप्रमाणे एक काही पेरू आणि 5 रुपयाला एक याप्रमाणे काही सफरचंद विकत घेतली. तेव्हा तेव्हा 26 रुपयाला 25 फळे विकत घेता आली. तेव्हा 26 रुपयाला 25 फळे विकत घेता आली. तेव्हा
₹26 25 फळे विकत घेता आली, तेव्हा ₹26 25 फळे विकत घेता आली, ठीक आहे, तर किती सफरचंदे विकत घेतली? तर किती सफरचंदे विकत घेतली? सोडवा, एक मिनिट वेळ सोडवाय तुम्हाला. आवाज चर्चा नाही करायची. हा बघा, आता हे सोडवायचं कसं? हा प्रश्न तुम्हाला पडला असं कसा अवघड प्रश्न दिला तुम्ही, काहीच कळणार नाही. तर बघा काय भेटले आपल्याला की 50 पैशाला एक याप्रमाणे काही पेरू घेतले. हा, ₹5 एक सफरचंद आहे एक, आणि 50 पैशाला एक पेरू आहे. तर सफरचंद, समजा सफरचंद, समजा मी एक सफरचंद घेतला, एक सफरचंद घेतला, हा एक सफरचंद घेतला ₹5 हे झाले 5. आपल्याला फळ किती घ्यायची? 26 फळ घ्यायचं, 26 फळ घ्यायचे. फळ एकूण 26 घ्यायचे, बरोबर आहे. एकूण फळ किती घ्यायचे? 26. मग मी एक सफरचंद घेतला, मग मला काय घ्यावं लागतं रे? पेरू किती घ्यावे लागतील? पेरू घ्यावे लागतील मला 25 पेरू घ्यावे लागतील. 25 पेरूची किंमत 50 पैशानुसार आहे. .50 किती होते रे? 25 50 900, 12.50 होते. 12.50 आणि 5 ₹25, ₹25 होतात का रे? ऑनलाईनच्या विद्यार्थी कळतंय का? हो सर. मी सफरचंद एक घेतला ₹5 आणि पेरू 50 पैशाचे 25 घेतले. हा 25 आणि 1 26 क्वांटिटी होते. ओके, 25 एक क्वांटिटी 26 होते, पण त्याची किंमत 12.50 होते. आपल्या किंमत 25 झाली पाहिजे आणि फळ तर 26 आली पाहिजे. पण मी सफरचंद एक वाढवला. हा मी थोडी उलट करतो मी हे आवाज नाही पाहिजे मार्काशी व्हिडिओच्या समोर. हा, इथं मी या पद्धतीने लिहितोय 5 ठीक आहे. मी सफरचंद वाढवली, सफरचंद 2 केली. हा, तर काय झालं? 5 दुनी 10 झालं, बरोबर आहे. मग सफरचंद 2 केली, आपलं एकूण फळ 26 पाहिजेत. मग पेरू किती घ्यावे लागतील? 24च घ्यावे लागतील. मग 0.25 50 गुणिले 24, हा हे पॉईंट म्हणजे अर्धा. 24 अर्धा किती होतं रे? 12. 12 आणि 10 22 होत रे बाबा. आपल्याला किती पाहिजे? 25 व्हॅल्यू आली पाहिजे. आता मी सफरचंद 3 करतोय, आणि सफरचंद काय करतो मी? 3 करतोय. मी ₹5ची 3 सफरचंद घेतली, ₹15. सफरचंद 3 केली, आपल्याला एकूण फळ किती पाहिजे? 26 पाहिजे. मग पेरू किती करावे लागतील? 23 करावे लागतील. पेरू बी केले 0.50 गुणिले 23. ओके, गुणाकार करा. 23 0 0, 23 पंचे 115, गुणाकार 11.50. ओके, 15 आणि 11.50 किती होतं रे? 26 चुकले का रे आपलं? सर आपल्याला फळ 25 आहेत ना. हो, तिथं हा हा फळ 25 आहेत. 25. तर मग अरे तिथं फळ 23 आणि 25 घ्यायचे आणि 26 पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. एक मिनिट, माझं परत एकदा पहिल्यापासून सांगतो मी. थोडं आपलं कन्स्ट्रक्शन रॉंग झालेलं आहे. आपल्याला फळ 25 पाहिजे आणि किंमत 26 पाहिजे. ठीक आहे, कन्सेप्शन आपण दूर करूया पहिल्यापासून, अजिबात चर्चा नाही करायची. आपण उलट घेतलं होतं, बरोबर आहे. आपल्याला फळ किती पाहिजे? फळ पाहिजे 25 आणि किंमत पाहिजे 26. त्याच पद्धतीने सोडूया. बघा, मी एक सफरचंद घेतलं,
हे सफरचंद लिहून घ्या माझ्यासोबत हा. हे पिऊ. मी एक सफरचंद घेतलं 5 रुपयाला, झाले 25. ओके. आणि मी 24 पेरू घेतले 0.25 ला. ओके, झाले 12. 5 झाले सॉरी. हा, तर झाले 12. 24 गुणिले 25 काय तर 12 आहे. 12 5 किती झाले टोटल? टोटल 17 होते. टोटल आपल्याकडे पाहिजे 26 पाहिजे. ओके, समजते इथपर्यंत? काय नाही. आता बघ, मी सफरचंद वाढवले, 2 सफरचंद घेतले, 10 रुपये किंमत झाली. सफरचंद 2 घेतले, फळ 2.25 आहे. तर मग फ्रू किती गेले पाहिजे? मी 23 फ्रू गेले पाहिजे. 23 गुणिले 0.50 करा. काय करे? 11.50 येतं. 11.5. 10 घेतो तरी 21.50. आपलं उत्तर काय पाहिजे? 26 पाहिजे किंमत आपल्याला. हे पण येत नाही. ओके, मी सफरचंद वाढवले, 3 सफरचंद गेले, 3 5 15. हा, सफरचंद 3, तर पेरू किती करणार मी? पेरू 22 करणार. 22 गुणिले 0.50. 0.50 काय तरी उत्तर 11 येतं. 11. मग हे 15 रुपये, 11 रुपये, टोटल 26 रुपये झाले. आपल्याला सफरचंद किती पाहिजे? 3 पाहिजेत. पेरू किती पाहिजेत? 22 पाहिजेत. प्रश्नात काय विचारले? प्रश्नात आपल्याला असं विचारले की किती सफरचंद विकत घेता येतील? किती येतील? किती घेता येतील? 3 घेता येतील. समजतंय ऑनलाईनचे विद्यार्थी सगळ्यांना? बरं, यार तुला काही डाऊट आहे का त्याच्यामध्ये? समजलं असं कोणी आहे का? लाजायचं नसतंय, परत विचारायचं समजलं नसेल तर. समजलं सगळ्यांना? फक्त कुचकुच करायचं नाही. लिहून घेतलं? यस सर. जर 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 x + 3 + 4 बरोबर 4x - 2 = 9, तर x ची किंमत किती? तर x ची किंमत काय करायचंय? समीकरण सोडवायचंय. सिंपल आहे. बघा, x + 3 = 9. हे 9 इकडे मल्टिप्लाय, हे 4 छेदातले इकडे मल्टिप्लाय, 4 गुणिले 4x - 2. दुसरी स्टेप. स्टेप काय लिहायची सगळ्यांना? ओके. हा, 9 ने x ला मल्टिप्लाय केलं, 9x प्लस 9 त्रिक 27. कळतंय इथपर्यंत सगळ्यांना? काय नाही. पुढं 4 ने 4x ला मल्टिप्लाय केलं, 4 चौक 4 दुनी x या बाजूला घ्या, x आपण त्या बाजूला घेऊया. 27 हे -1 ह्या बाजूला आहे, ह्या बाजूला प्लस 1. 16x हे 9x तिकडे गेले, -9x. 27 + 8 35. 16 - 9 7x. 7 5 35. x बरोबर. समजतंय? हो सर. हो सर. ओके. हा, आपण जरा नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुढला प्रश्न घ्या. जर नेक्स्ट क्वेश्चन, जर जर 7/8 7/8 भागिले 21/40
बरोबर 17.5 छेद एक्स. तर एक्स बरोबर किती? समीकरण आहे सोडवायचंय, आलं पाहिजे तुम्हाला सोडवता. हा तसं अरे भागाकार आहे म्हणजे काय करायचं यांच्या अपूर्णांकाची गुणाकार व्यस्त करायची. 2140 याची गुणाकार व्यस्त लिहायची, गुणाकार चिन्ह द्या आणि 2140 गुणाकार व्यस्त 40/21 बरोबर 17.5 छेद एक्स. ते सोडूया. आता पण 40 सात्विक 21 5 3 राहिलं. 5 गुणिले एक्स बरोबर 17.5 गुणिले 3. एक्स बरोबर 17.5 गुणिले 3 भागिले 5. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? काय नसेल तर विचारा, परत सांगतो मी. ऑनलाईन जर समजले इथपर्यंत सगळ्यांना? ओके. आता बघा 17.5 ला 5 ला भागायचंय. 5 त्रिक 15, 5 एक 5, 3.1 गुणिले 3 गुणाकार करा. 3 एक 3, 3 त्रिक 9, 9.3 तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक गुणाकार चुकलाय का? तर भागाकार चुकलाय. चुकलाय. भागाकार चुकलाय सर. 3.5 येतोय. 3.5 3.1 5 त्रिक 15 उरले 2 25 आले इथं बरोबर आहे. 5 5 25 3.5 भाग करायला एक्स बरोबर 3.5 गुणिले 3 3 5 15 चला 1 3 3 1 10 10.5 तुमचं उत्तर आहे. बरोबर आहे. समजलं सगळ्यांना? सर असेच प्रश्न नीटला असतात आणि जेईला असतात. प्रत्येक प्रश्न वेगळा असतो. जसं फाउंडेशन क्लास लावला म्हणजे नीट जे मार्क पडतात आणि एमबीबीएस होते असं नाही, IIT इंजिनियर लागते असं नाहीये. ह्या स्कॉलरशिप मधून सुद्धा तुम्हाला डेव्हलप होते की वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न सोडवण्याची ऍबिलिटी डेव्हलप होते तुमच्यामध्ये. प्रत्येक प्रश्न वेगळा आहे, तुम्ही बघताय ना. प्रत्येक प्रश्न वेगळा आहे. प्रत्येक प्रश्नाला कसा विचार करायचा हे जमलं पाहिजे. त्यासाठी बेसिक आणि पाठ्यपुस्तक जमलं पाहिजे. ते बेसिक परफेक्ट पाहिजे, मग हे येतंय. कळतंय का? नाही ऑन दी स्पॉट येत नाही. पुस्तकातलंच येत नाही, मग हे येत नाही. पुस्तक यावं लागतंय. प्रोमोसरने सगळे पुस्तक शिकवले ना, स्कॉलरशिप सगळे शिकवले ना, आघाडी शिकवलंय का? सर मला हे सगळं झालं सिलेबस. नाही सर स्कॉलरशिप शिकवायला लावायचंय. तरी म्हणलं मला नित्य समाज शिकवाय 4 दिवस लावले, तुम्ही कसं काय एवढं सिलेबस बोला म्हणलं मी त्यांना. सरांना घ्या कोण कोणतं राहील ते नोंदणी मध्ये सोडून घ्या. ठीक आहे चला पुढचं एक्झाम्पल. X वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज. प्रश्न लिहून घ्यायचा आहे. X वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज. X वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज. X वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज 25 वर्ष होती. 25 वर्ष होती. X वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज 25 वर्ष होती. लिहून की बारीक घेतलं का? बरं. तर आणखी Y वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष होईल? आणखी Y वर्षानंतर त्यांची वयांची बेरीज किती वर्ष होईल? ओके. चॅट बॉक्स मध्ये आन्सर देतात काही मुलं, पण काय होतं चॅट बॉक्स मध्ये आन्सर काय घेत नाही, कारण मला चॅट बॉक्स बघणं होत नाही. कधी तर फ्लॅश होतो चॅट बॉक्स, पण चॅट बॉक्स मध्ये शक्यतो उत्तर देऊ नका, कारण मुलं काय करतात चॅटिंग करतात. प्रश्न सांगतो परत मी. मुलं काय करतात चॅट बॉक्स चॅटिंगला वापरतात चॅट बॉक्स लगेच, त्यामुळे चॅट बॉक्स उत्तर देऊ नका. ओके. उत्तर असेल तर चांगलीच गोष्ट आहे तुमचं. प्रश्न परत सांगतो. X वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज 25 वर्ष होती. तर आणखीन Y वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष होईल? नवनीतचं पुस्तकात प्रश्न सापडून जाईल पुस्तकात तुम्हाला.
चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊ नका. ठीक आहे, डू नॉट यूज चॅट बॉक्स. आता नंदा, नंदाची बेरीज समजा आपण घेतलं, नंदाला एन समजलं, कांताला के समजलं. ओके, एक्स वर्षापूर्वी, एक्स वर्षापूर्वी नंदाचं वय एन, एन प्लस एक्स, कांताचं वय ए प्लस एक्स. ओके, बरोबर आहे. मग यांची बेरीज काय रे, हे बघा, एन प्लस के प्लस 2x यांची बेरीज केली, बरोबर आहे. तो इथपर्यंत काय अडचण. नंदाचं वय एन समजलं, कांताचं वय के समजलं, एक्स वर्षापूर्वीचं वय एन प्लस एक्स असणार, के प्लस एक्स असणार. त्या दोघांची बेरीज केली एन प्लस के प्लस 2x. तर नंदा व कांता यांची वयाची बेरीज तुम्हाला दिली आहे पुस्तकामध्ये. किती दिली आहे तुम्हाला, 25 वर्ष. 25 प्लस 2x ही वयाची बेरीज झाली एक्स वर्षापूर्वी. ओके, आता काय म्हटलं तुम्हाला, पुढे म्हटलंय की वाय वर्षानंतर, वाय वर्षानंतर, वाय वर्षानंतर, वाय वर्षानंतर, आधी एक्स वर्षानंतर एन प्लस एक्स होतं. वाय वर्षानंतर नंदाचं वय काय झालं, एन प्लस एक्स, एक्स वर्षापूर्वीचं वय वाय वर्षानंतर प्लस वाय न वाढलं, बरोबर आहे. कांताचं वय ए प्लस एक्स प्लस वाय वर्षानं वाढलं, वाय वर्षानंतर म्हटलं भाऊ. ते यांच्या वेळेची बेरीज करा. एन प्लस के मी बाजूला घेतो पहिल्यांदा, एक्स प्लस एक्स 2x, वाय प्लस वाय 2y. ओके, एन प्लस के बेरीज काय आहे, 25, 25 अधिक 2x अधिक 2y. हा तुमचा पर्याय आहे. कळतंय का, ऑनलाईनची तरी समजतंय का सांगा. हो सर. हो सर. सर एक्स आणि एक्स बेरीज केली, एक्स आणि एक्स बेरीज केली 2x आला. चालेल, हा विचारा, काही डाऊट असेल ते विचारा. एक्स, एक्स वर्षापूर्वीच कसं काढलं ते नाही कळलं. एक्स वर्षापूर्वी नंतरचं वय एन होतं, एक्स के होतं, त्यामध्ये एक्स ऍड केलं. ओके, एक्स वय, सर. एक्स वर्ष एन प्लस एक्स के प्लस एक्स वय. माहित आहे का नेमकं किती तुमचं, नाही एन प्लस एक्स असेल के प्लस एक्स असेल. कळतंय का. हा, मग वाय सर. हो वर्षापूर्वी सर. एन प्लस एक्स मध्ये वाय मिळवा, के प्लस एक्स मध्ये वाय मिळवा, त्यांची बेरीज करा, उत्तर येतं. सर, हा विचारा. एक्स वर्षापूर्वी प्लसच का केलं, मायनस का नाही केलं. एक्स वर्षापूर्वी प्लसच काय केलं. आता बघा, एक्स वर्षापूर्वी वय मायनस होईल का, वय मायनस होईल का, प्लसच होणार ना. त्यांचं समजा नंदाचं वय एन पकडलं आणि कांताचं वय एन पकडलं, तर एक्स, एक्स वर्ष एक्स वय असू शकतं. एक्स मायनस का नाही केलं, मायनस तिथं काय येणार आहे, मायनस एक्स येणार आहे, तिथे के मायनस एक्स येणार आहे. हा पर्याय तुम्हाला भेटणार नाहीये. मग तुम्ही काय करणार, एन प्लस के मायनस 2x, मायनस 2x पर्याय दिसतंय का तुम्हाला पर्यायमध्ये. मग तसं तुम्ही हे म्हणू शकता, मग वाय वर्षानंतर वाढणार आहे, मग प्लस केलं, मग पर्याय काय आला असतो तुमचा, पर्याय आला तुमचा 25 मायनस 2x प्लस 2y. आहे का पर्याय मायनसचा, पर्याय नाही पुस्तक मायनसचा, म्हणून प्लस केलं. तर ते राज हो ऑप्शन थ्रू सर. गेलो, म्हणजे पर्याय पाहिजे, पर्याय पण आला पाहिजे. बरोबर आहे प्रश्न, मायनस का केलं, मायनस का केलं नाही, आपण शक्यतो वैवारीमध्ये मायनसच करतो वर्षापूर्वी म्हणतो, पण इथे काय पर्याय नाहीये, मग आपण एन प्लस एक्स. ओके, समजतंय. हो सर. तर पर्याय बघितले मी, पर्यायामध्ये तसं नाहीये, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पर्याय तसं नाहीये. मग उत्तर असं 25 वजा 2x अधिक 2y, हा पर्यायच नाहीये. प्लस घेतलं पण उत्तर येतं, उत्तर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न चलेगा. एका संख्येत 3 मिळवून, एका संख्येत 3 मिळवून, एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास, एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास उत्तर 10 येते. प्रश्न घ्यायचा आहे, एका संख्येत 3 मिळवून, एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास उत्तर 10 येते. एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास उत्तर 10 येते. त्याच संख्येत 8 मिळवून, त्याच संख्येत 8 मिळवून 7 ने भागल्यास, त्याच संख्येत 8 मिळवून 7 ने भागल्यास
उत्तर 5 येते, उत्तर 5 येते, तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? 27. ओके, सोडूया आपण. हा, बऱ्याचल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच जण आलं असेल, स्टेप बाय स्टेप सगळ्यांना समजून सांगतो मी. हा, बोलू नका, तसं नाही करायची. हा, काय म्हटलंय? एका संख्येत 3 मिळून, ती संख्या माहिती आहे का? एका संख्येत ती संख्या माहिती तुम्हाला माहित नाही, म्हणून समजा संख्या ती एक्स. ओके, एक्सच्या संख्येत 3 मिळून म्हणजे +3 केले, 3 मिळवले. आता किती भागणार आहे? त्या संख्येला 3 भागलं, उत्तर 10 येतं. हे कुठं सांगितलंय? प्रश्नात सांगितलंय. त्या पद्धतीने आपण काय करूया? पहिलं समीकरण सोडवूया. पहिले काय करूया? समीकरण सोडूया. एक्सची किंमत पहिल्यांदा काढूया या पद्धतीनं. ओके, एक्स प्लस 3 बरोबर 10 गुणिले 3, एक्स प्लस 3 30, एक्स बरोबर 30 वजा 3, एक्स बरोबर 27. एक्सची किंमत 27 आली, म्हणजे ती संख्या 27 आली. इथपर्यंत आले. समीकरण जे दिले ती मांडलं, सोडवलं. ओके, आता बघा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो. आता बघा काय करायचंय की त्या संख्येत 8 मिळून, त्या संख्येत म्हणजे 27 मध्ये होता. आता संख्या जी माहित झाली आपल्याला, संख्या जी आपल्याला माहित झाली 27 संख्येमध्ये 8 मिळून. ओके, 8 मिळून 7 ने भागल्यास उत्तर काय येतं? 5 येतं. त्या संख्येत 8 मिळून 7 ने भागल्यास, अरे उत्तर तीच येणार आहे ना, म्हणजे एक्स घ्यावं लागणार आहे. ते 27 एक्स घ्या, म्हणजे ही अजून संख्या तुम्ही अशा पद्धतीने त्या संख्येमध्ये ही एक्स समजा. हा, 8 मिळवले, 7 ने भागले, उत्तर काय येतं? 5. हेच उत्तर येणार नाही. हे पण सोडूया, समीकरण सोडवा, 27 येते. ओके, बघा, 1 अधिक 7 8, 7 5 एक्स बरोबर 35 वजा 8, 27. 2 8 दिले, उत्तर तेच येते 27. 27 काढायचं, संख्याचं काढायचं. समजतंय का? हो सर. हो सर. शेवटचं उदाहरण स्वाध्याय 31.1 मध्ये शेवटचं उदाहरण, आजचं शेवटचं उदाहरण आपलं. एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर, एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर, एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर 125 आहेत. एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर 125 आहेत. एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर 125 आहेत, तर त्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती? हा, उत्तर आहे सेट करायचं. सांगा उत्तर सत्यजित. 50. बघा, एका संख्येच्या संख्या ती माहिती आहे का? नाही, एक्स. त्या संख्येच्या 5/6 भागाबरोबर 4 मिनिटांमध्ये गुणाकार. त्या संख्येच्या 5/6 भागाबरोबर काय येते? 125 येतं. पहिल्यांदा ती संख्या शोधूया आपण, एक्सची किंमत काढूया पहिल्यांदा. ओके, एक्स बरोबर 125, 6 अंशात गेलं, 5 छेदात गेलं. हा, 6 अंशात 5 छेदात, 25 5 600, 25 ख ती संख्या एक्स आली, ती संख्या 150 आली. प्रश्न काय विचारले? तर त्या संख्येच्या 103 भागाबरोबर किती? तर ह्या संख्येला म्हणजे 150च्या 103 भागाबरोबर 3 15 0 0 हे तिथं 50. कळतंय? ठीक आहे, अशा पद्धतीने 31.1 संपले. उद्या सगळ्यांनी 31.2 व 31.3 सोडवायचे. उद्या मी परीक्षेत विचारलेले प्रश्न सगळे घेणार आहे. ओके, तुमचे डाऊट असेल तर तेच घेणार आहे. ठीक आहे, 31.2 आणि 31.3 तुम्ही सर्वांनी सोडवायचे. वर्गातले विद्यार्थी पण सोडवायचे आणि ऑनलाईनचे विद्यार्थी पण सोडवायचे. 31.1 31.2 आणि 31.3 तुम्ही सोडवा. उद्या मी परीक्षेत पडलेले सगळे उदाहरण घेतो, त्यानंतर तुमचे डाऊट्स घेतो असतील तर. सोडवणार का? सोडून पाहा, सुटलं नाही तर मला डाऊट विचारा, मी तो प्रश्न सोडून घेतो. ठीक आहे, त्यानंतर आपला शेवटचा Yes. टॉपिक असेल बहुपदी. बहुपदी नंतर मग आपण शेकडेवारी, नफा तोटा आणि सर्व चक्रवाढीकडे जातो. ओके, काही अडचणी असतील ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता.
काही काही विचारायचं तर विचारू पण शकता. ठीक आहे, बहुपदी आपण संपल्यानंतर आपण मग व्यावहारिक गणिताकडे आपण जाऊया. आता बघा, ठीक आहे, आपण थांबूया का? काय विचारायचं काही सांगायचंय का? नाहीये. ठीक आहे, आपण थांबूया. हो, आज आपण 10 प्रश्न सोडवलेत. उद्या आपण परीक्षेत विचारले सगळे प्रश्न घेणार आहोत. ओके, मी एंड करतोय मीटिंग.